श्री स्वामी समर्थ. तुळ राशीच्या माझ्या तमाम भाग्यवान भावांनो आणि बहिणींनो नमस्कार. मागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलं की कोणती एक चूक तुमचं नशीब बदलणार, पुन्हा मागे फिरू शकते. पण आजचा हा व्हिडिओ तुमच्या चेहऱ्यावर एक प्रचंड मोठा आनंद आणि मनामध्ये एक वेगळाच उत्साह घेऊन आला आहे. कारण ग्रहांची स्थिती आता अशा एका शुभ वळणावर आली आहे जिथे तुमच्या घरात साक्षात लक्ष्मीचे आगमन होण्याचे संकेत मिळत आहेत. येत्या 30 दिवसामध्ये तुमच्या घरात अशा काही चमत्कारिक घटना घडणार आहेत किंवा अशा 3 विशिष्ट वस्तूंचे आगमन होणार आहे जे ज्योतिषशास्त्रानुसार थेट राजयोग आणि प्रचंड धनलाभाचे लक्षण मानले जाते. जर या 3 वस्तूंपैकी एकही वस्तू तुमच्या घरात आली तर समजा तुमची गरिबी आणि पैशाची चणचण कायमची संपणार आहे. ते 3 मोठे संकेत कोणते आहेत हे सविस्तर जाणून घेण्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. कारण आजची ही माहिती तुमच्या घराला पैशाने आणि सुखाने भरून टाकणारी ठरू शकते. अमावस्येचा काळ उलटून गेल्यानंतर निसर्गामध्ये आणि तुमच्या आजूबाजूच्या वातावरणामध्ये एक वेगळीच सकारात्मक ऊर्जा खेळू लागते. तुळ राशीच्या जातकांसाठी हा काळ अत्यंत पवित्र मानला जात आहे. कारण तुमचा राशी स्वामी शुक्र आहे, जो स्वतः धन, वैभव आणि ऐश्वर्याची देवी माता लक्ष्मीशी जोडलेला आहे. जेव्हा माता लक्ष्मीची कृपा तुमच्यावर होणार असते तेव्हा ती थेट तुमच्या घरात प्रवेश करण्यापूर्वी काही विशेष संकेत देते. पारंपरिक ज्योतिषीय सिद्धांतानुसार आगामी 30 दिवसात तुमच्या घरात होणारे बदल हे साधेसुधे नसून ते तुमच्या नशिबाचा उदय होण्याचे स्पष्ट लक्षण आहेत. अनेकदा आपण या छोट्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करतो, पण आज आपण ज्या वस्तूंबद्दल बोलणार आहोत त्या वस्तूंचे आगमन होणं म्हणजे तुमच्या घरात पैसा टिकून राहण्याचा आणि समृद्धी येण्याचा सर्वात मोठा पुरावा आहे. पण खरी गोष्ट अजून बाकी आहे, जी तुमच्या घरातील पहिल्या महत्त्वाच्या संकेताशी किंवा वस्तूशी जोडलेली आहे. ज्योतिषशास्त्रामध्ये असे मानले जाते की जेव्हा घरात धनलक्ष्मीचे आगमन होणार असते तेव्हा तुमच्या घरात अचानक एखाद्या पांढऱ्या वस्तूचे किंवा पांढऱ्या प्राण्यांचे आगमन होते. जर येत्या 30 दिवसात तुमच्या घराच्या अंगणात किंवा खिडकीत अचानक पांढरी कबुतरं येऊन बसू लागली किंवा तुमच्या घरात अचानक पांढरी मांजर किंवा पांढरी गाय दारात आली तर तो माता लक्ष्मीचा अत्यंत शुभ आशीर्वाद मानला जातो. याशिवाय जर तुम्हाला अचानक कोणी पांढरे वस्त्र किंवा पांढरी मिठाई भेट म्हणून दिली तर समजून जा की तुमच्या आयुष्यातील आर्थिक संकट आता संपणार आहे. हा पहिला संकेत तुमच्या घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवाह वाढवणारा ठरेल. तरीही एक अशी गुप्त वस्तू आहे जी तुमच्या घराच्या मुख्य दरवाजाशी किंवा स्वयंपाकघराशी थेट संबंधित आहे. तुळ राशीच्या लोकांनो, दुसरा सर्वात मोठा संकेत म्हणजे तुमच्या घरात अचानक एखाद्या जुन्या किंवा मौल्यवान वस्तूंच्या, धातूच्या वस्तूंचे आगमन होणे. जर तुम्हाला अचानक रस्त्यात किंवा कुठेतरी पडलेले एक नाणे सापडले किंवा तुमच्या घरात अचानक सोन्या चांदीचे दागिने किंवा तांब्या पितळेची नवीन भांडी खरेदी करण्याचा योग आला तर हा साक्षात लक्ष्मी आगमनाचा संकेत आहे. या 30 दिवसात जर तुमच्या एक घरात धान्याची साठवणूक वाढू लागली म्हणजे स्वयंपाकघरात अन्नधान्य मुबलक प्रमाणात येऊ लागलं तर समजून जा की माता अन्नपूर्णा आणि माता लक्ष्मी तुमच्यावर अत्यंत प्रसन्न आहेत. या वस्तूंचे येणे म्हणजे तुमच्या घरात कधीही पैशाची आणि अन्नाची कमतरता भासणार नाही याचा हा सर्वात मोठा संकेत आहे. परंतु नशिबाच्या या शुभ काळात एक असा तिसरा आणि सर्वात चमत्कारिक संकेत आहे जो तुमच्या घरातील वनस्पतीशी आणि निसर्गाशी जोडलेला आहे. जर तुमच्या घरात अचानक तुळशीचे रोप अत्यंत हिरवेगार आणि टवटवीत झाले आणि तुमच्या घरात मनी प्लांट किंवा इतर कोणतीही शोभेची वनस्पती अचानक वेगाने वाढू लागली तर तो अत्यंत शुभ संकेत मानला जातो.
याशिवाय जर तुमच्या घराच्या मुख्य प्रवेशद्वारावर अचानक हिरवीगार पाने किंवा एखादे सुवासिक फूल आपोआप येऊन पडले आणि तुम्हाला घराच्या आजूबाजूला अचानक सुवासिक फुलांचा सुगंध जाणवू लागला, तर समजा माता लक्ष्मीने तुमच्या घरात प्रवेश केला आहे. या 3 वस्तू आणि संकेत तुमच्या आयुष्यात एक प्रचंड मोठ्या आर्थिक क्रांतीची नांदी ठरणार आहे. पण थांबा, ग्रहांची ही शुभ स्थिती आणि लक्ष्मीचे हे संकेत जितके आनंद देणारे आहेत, तितकेच ते तुम्हाला तुमच्या चालू असलेल्या नोकरी किंवा व्यवसायातील समस्येचे निवारण करण्यासाठी प्रवृत्त करत आहेत. तूळ राशीच्या अनेक जातकांना गेल्या काही दिवसात नोकरीमध्ये प्रचंड त्रास सहन करावा लागला आहे. सहकाऱ्यांचे राजकारण, कामाचा वाढता ताण, हक्काचा पगार वेळेवर न मिळणे यामुळे तुम्ही मानसिकदृष्ट्या खचून गेला असाल. व्यवसायातही मेहनत करूनही मनावा तसा नफा मिळत नसेल किंवा ग्राहक पाठ फिरवत असतील तर काळजी करू नका. या 30 दिवसात ग्रहांची ही बदललेली चाल तुमच्या नोकरी आणि व्यवसायातील सर्व अडथळे दूर करण्यासाठी अत्यंत पूरक मानली जात आहे. तुम्हाला फक्त योग्य वेळ योग्य निर्णय घेण्याची गरज आहे. आपल्या नोकरी आणि व्यवसायातील या समस्येचे अचूक आणि वैयक्तिक निवारण जर तुम्हाला हवे असेल तर तुम्हाला एक छोटासा उपाय करावा लागेल. प्रत्येक व्यक्तीची कुंडली आणि त्यातील ग्रहांची नक्षत्राची स्थिती वेगळी असते. त्यामुळे जर तुम्हाला तुमच्या नोकरीत किंवा व्यवसायात नेमकी काय अडचण येत आहे आणि त्यावर सोपे ज्योतिषीय उपाय सांगायचे आहेत ते जाणून घ्यायचं असेल तर तुमची समस्या खाली कमेंटमध्ये नक्की लिहा आणि आम्ही कमेंट वाचून त्यावर आधारित विशेष मार्गदर्शन आणि उपायांचा व्हिडिओ लवकरच घेऊन येऊ. आपल्या समस्या मांडायला अजिबात संकोच करू नका, कारण हीच वेळ आहे तुमच्या आयुष्यातील अडचणींना कायमचा पूर्णविराम देण्याची. आता आपण त्या अंतिम टप्प्याकडे आलो आहोत, जिथे तुमच्यासाठी सर्वात महत्त्वाची गोष्ट दडलेली आहे. जेव्हा घरात लक्ष्मीचे आगमन होते तेव्हा घरातील वातावरण शांत आणि आनंदी ठेवणे अत्यंत आवश्यक असते. ज्या घरात सतत कटकटी, वादविवाद किंवा नकारात्मक बोलले जाते त्या घरातून माता लक्ष्मी लगेच निघून जाते, असे पारंपरिक शास्त्र सांगते. म्हणूनच येत्या 30 दिवसात तुमच्या घरात कोणताही वाद होणार नाही याची विशेष काळजी घ्या. घरात संध्याकाळच्या वेळी दिवाबत्ती करा आणि वातावरण पवित्र ठेवा. हे संकेत आणि नियम निश्चित भविष्यवाणी नसले तरी परंपरागत ज्योतिष ज्ञानाच्या प्रकाशात हे तुमच्या समृद्ध आणि आनंदी भविष्याचे संकेत आहेत. शेवटी एवढंच म्हणेन की नशीब आणि कर्माची जेव्हा योग्य सांगड घालता येते तेव्हा अशक्य गोष्टही शक्य होतात. तूळ राशीच्या लोकांनो, माता लक्ष्मीच्या या आगमनाचे स्वागत करण्यासाठी सज्ज व्हा. मनातली सर्व नकारात्मकता काढून टाका आणि पूर्ण श्रद्धेने या सुवर्ण काळाचा स्वीकार करा. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा. जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा. स्वामी समर्थ कृपा राशी भविष्य या चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या तूळ राशीच्या मित्रमैत्रिणींसोबत हा आनंदाचा संदेश शेअर करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.